स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला जर सांगितलं मी, स्ट्रॅटेजी तुम्ही जर बनवली तर स्ट्रॅटेजीचं एक टेरेन आहे बघा, तुम्हाला काढून दाखवतो मी. टेरेन म्हणजे भुरूप. आता भुरूप कशा आहे बघा, अशा पद्धतीचं भुरूप आहे. समजा हे सगळे एनिमी आले तुमचे, मी जे तुम्हाला दाखवले की लिमिटेड टाइम आहे, वॉच सिलेबस आहे, किंवा एक्झाम पॅटर्न जो आहे तो इव्हॉल्व होतोय वगैरे. तर तुम्ही या टेबल लँडवर आहात, हे माउंटेन किंवा हिल पकडा, तर ह्या टेबल लँडवर आहात तुम्ही इथे अभिकर्ता, आणि तुम्हाला इथं फाईट करायचं. स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही टाइम इन्व्हेस्ट करताय, त्याच्यामध्ये एफर्ट्स इन्व्हेस्ट करत असता, म्हणजे तुम्ही त्या टेबल लँडवर आहात, तिथं फाईट करायचं. तिथं तुम्ही तुमच्या कमिटमेंट फॉलो करत नाहीये वगैरे, तुम्ही तिथून जर पडलात तर इथं पडू शकता. एक स्पेस असतो, म्हणजे आपण स्ट्रॅटेजी बनवताना ठरवतो की काही टाईमलाईनमध्ये जर गोष्टी आपण त्या गोष्टी अचीव्ह करू शकलो नाही. सपोज लक्ष्मीकांत मी 20 दिवसामध्ये ठरवलं, माझ्याकडनं झालं नाही, काही पार्ट त्याचा राहिला, एक 30% राहिलं, तर त्या 30%साठी सुद्धा तुम्ही स्ट्रॅटेजीमध्ये पुढच्या इटरेशन जे असतं, पुढचे रिडिंग किंवा रिव्हिजन जे असतं त्याच्यामध्ये स्पेस द्यायला पाहिजे, किंवा नेक्स्ट वीकमध्ये किंवा मधला जो इंटरएग्नम गॅप घेतो आपण त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. एवढं लिवे, एवढं फ्लेक्झिबिलिटी ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर जर पुन्हा आपण खाली पडलो ना इकडे, तर मग कडेलोट आहे बघा, हे कडेलोट थ्रेशोल्ड म्हणतो. म्हणजे तुम्ही स्ट्रॅटेजी करताय ना, व्यवस्थित गोष्टीच्या डिमांड, तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या विकनेसेस, ह्या गोष्टी लक्षात घेऊन करा. आणि नो डाऊट तुम्हाला एक्झामिनेशनला जायचं, पूर्व परीक्षेला एक 2-3 रिव्हिजन करून जावंच लागतं, किंवा मुख्य परीक्षेला जाताय, तुम्ही स्वतःच्या नोट्स ड्रॉप करता वेगवेगळ्या थीमवरती, एक 200-300 थीम आहे त्याच्यावरती, तर त्या गोष्टी स्वतःच्या नोट्स ड्रॉप करणं म्हणजे एक्झामिनेशनची डिमांड पूर्व परीक्षेची वेगळी, मुख्य परीक्षेची वेगळी, त्याच्यामुळे सांगतो मी तुम्हाला. तर ही फ्लेक्झिबिलिटी, त्या कडेलोट थ्रेशोल्डच्या पलीकडे तुम्ही जर जाताय तर तुमची स्ट्रॅटेजी पूर्णपणे डिरेल होऊ शकते. तुम्ही प्रिपरेशनमध्ये हळूहळू तुमच्यामध्ये इमोशनली फ्रस्ट्रेशन बिल्डअप होऊ शकतं, डिस्पॉन्डन्सी मनामध्ये अनागोंदी माजू शकते, किंवा स्वतःवरचा विश्वास ढळायला लागतो जेव्हा तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करत नाही, किंवा एकदमच डिरेल होतं त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगितलं एवढा स्पेस ठेवा, ठीक आहे, 30%, 40%, 20%, 10% तुम्ही कमी जास्त झालं त्याला पुढे ॲडजस्ट करू शकता. परंतु त्याच्याहीपेक्षा जर तुम्ही जर जास्त, म्हणजे तुम्ही स्ट्रॅटेजी 100%ची बनवता, त्याच्यापैकी 20% अचीव्ह करता आणि 80% पेंडिंग राहते, देन हे थ्रेशोल्ड क्रॉस होऊन तुम्ही कडे होण्याची शक्यता असते तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतोय मी. बरं, हे थ्रेशोल्ड लक्षात घ्यायचं आहे. हे जर झालं नाही तर बाकीच्या गोष्टी, निगेटिव्हिटी पण आहे स्ट्रॅटेजीच्या गोष्टी, जसं मी तुम्हाला सांगितलं की इमोशनल ब्रेकडाऊन होऊ शकतं, पॅनिक अटॅक आलेले सुद्धा बघितलेले आहेत मी लोकांना. तर ह्या सुद्धा गोष्टी होऊ शकतात. म्हणजे त्यामुळे स्ट्रॅटेजी बनवताना सगळ्याच गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील. ती फ्लुइडिटी, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, जेवढे इन्ग्रेडियंट घेतलेत ते उगीच मेकॅनिकली ब्रेक करून तोडून घेतलेलं नाहीत. त्याचं जे जिवंतपण आहे, त्याचं जे लाईव्हलीनेस आहे ना, ते व्यवस्थित आपण मेंटेन केलं आहे, किंवा त्यांचं जे इंटरॅक्शन आहे वेगवेगळ्या घटकांशी, ते सुद्धा आपण मेंटेन केलं आहे.